way to the Rajgarh. So here we can see view. आणि खरं तर या व्ह्यूमुळेच आम्हाला अजून वाटत होतं की पुढे जावं. खरं तर मला तर वाटलं होतं की आप नको, मी थांबते, मला नाही जायचं, कारण मी एवढे थकायचे तर 10-10 मिनिटाला थांबायचे आणि एक तिघं पण पुढे आणि मी मागं असायचे. पण असं एखादा व्ह्यू छान भेटला आणि ढग वगैरे आणि सूर्य असं वरती दिसला की थांबायचं आणि व्हिडिओ काढायचा. आणि खूप सारे व्हिडिओ आणि फोटो जेवढे काढलेत ना. आणि हे बघी माझे ती शूज तर बघा, या शूजमुळे तर मला एवढं तर मी हे झाले काही सांगू. या शूजमुळं मला तर माहीत नव्हतं ॲक्च्युली की ते कसले स्पोर्ट्स शूज घालायचे. मी आपला शूज घालून आले. मला तर वाटलं लोहगडवानीच असेल, कारण लोहगड तर साधं नुसतं पायऱ्या होत्या आणि इथं तर पायऱ्या फक्त वरतीच होत्या पायऱ्या. नेहमी म्हणजे नुसतं फक्त रोडच होता आणि दगडी वगैरे आणि मोठे मोठे दगड तर खूप होते. हे तर काहीच नाही. हा तर प्लेन एकदम प्लेन रोड आहे. पुढे तरी असा वरती जाणारा रस्ता टाईप आहे आणि तिथं पण पाय ठेवायला जागा नाही. आणि आम्ही तर फक्त ना 40-50% आम्ही पायानेच गेलो. बाकी तर दोन्ही पायाने दोन्ही हात आम्ही यूज केले ती चढण्यासाठी. आणि जाताना तर मला तर वाटलं होतं की मी चढणारच नाहीये, आणि पण तरी पण मी चढले पूर्ण एकदम टोकापर्यंत जायला आहे. तर श्वास तर एवढा थांबत नाही बघा. यार मागचं ब्लर का झालंय यार. आणि मी सांगते इथं फक्त माझ्या एकटीचीच पहिली ट्रेकिंग होती, कारण की तिघं पण ट्रेकिंगवाली माणसं आहेत. म्हणजे मी खूप पहिला ट्रेकिंग केली म्हणून त्यांना काही एवढं जड वगैरे नव्हतं वाटत चढायला. मी सध्या थकायचे. आणि हे बघा, हे अशा सगळे अशा पायऱ्या पण नाही, अशा रोड होते. हे बघा नुसतं दगडच नसतं. मी ह्याच्यावरती मी तसल्या माझ्या त्या प्लास्टिकच्या शूजने चालत होते. पण बाय द वे ही माझी फर्स्ट ट्रेक होती, त्यामुळे ठीक आहे ना. तरी चालले मी, मला पण चांगलाच धडा शिकला मी की नेहमी ट्रेकिंगला जाताना स्पोर्ट शूज घालायचे. आणि आता आम्ही जातो वरती तर एवढा भारी नजारा आहे ना, मी काय सांगू, शब्दाने तर नाही सांगता येत. आणि तुम्हाला सांगते मी, आमच्या मागून एक पूर्ण ग्रुप होता मुलांचा, ते आमच्या मागून पुढे गेले आणि ते गाणी बोलत पुढे जात होते. तरी आम्ही शांतपणे आम्ही बघा किती शांत चाललो होतो. आणि फक्त व्हिडिओ काढायचं जायचं, फक्त एवढं चाललं की बाबा कधी जाते आम्ही, कधी वरती पोहोचते. माझ्याकडे हेच चाललेलं. बघ ना, मला वाटलं पण नव्हतं की मी पूर्ण करेल, पण मी 90% पार केलंय आणि अजून 10% राहिलंय. पहिले 2% होते त्यावेळेस लय थकले आणि अजिबातच चालतं नाही आलं. पण आता आले जवळ. हे बघा, दाखवू का? हे बघा आणि या पोरांनी अर्धा तास राहिले करत हे बघा, तास चालवलं आणि शेवटी पोचला आम्ही. बघितलं कसलं हे. आता आम्ही पोचलोय वरती गडावरती. आणि वरती पण खूप आहे, पण ही एकदम पहिली पायरी एकदम भारीवाली. हे व्ह्यू तर असला भारी आणि सूर्याचा जर प्रकाश पडला ना तर अजूनच भारी दिसायचं एकदम ढग आणि हे वरचं हे खालचं हिरवं पूर्ण.